मी काय सगळं आपलं वाटोळ झालं. आपली इंजवडीची सगळे IT पार्क चाललं बाहेर. माझ्या पुण्यातनं महाराष्ट्रातनं बाहेर काही तुम्हाला पडलेलं नाहीये. बेंगलोरला हैदराबादला कशाला मी सकाळी 6ला येऊन इथं बघतोय. ह्याच्यामुळेच बघतोय. मला कळत नाही, माझी लोक नाही. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज हिंजवडीतील पाहणीवेळी सरपंच गणेश जांभूळकरांना हे असे खडे बोल सुनावले. पुण्यातील हिंजवडीची IT पार्क म्हणून ओळख आहे, मात्र रस्त्यासह इतर सुविधांअभावी अनेक कंपन्या बंगळुरू आणि हैदराबादची वाट पकडतायत. त्यामुळे प्रश्नांची सोडवणूक करणं गरजेचं असताना हिंजवडीचे सरपंच गणेश जांभूळकर मंदिरांचा प्रश्न उपस्थित करत होते. त्यानंतर धरणं बांधताना मंदिरं जातातच की, तुम्हाला सांगायचं ते सांगा, मी ऐकून घेतो, पण मी काय करायचं ते करतोच. कशाला मी 6 वाजता येतो, मला कळत नाही का माझी माणसं नाहीत का, अशा शब्दात अजित पवारांनी सरपंच जांभूळकरांना सुनावलं. असू द्या हो, असू द्या साहेब. आम्ही धरणं करताना मंदिरं जातात की नाही? धरणं करताना मंदिरं जातात की नाही? पर्याय भरपूर आहे. तुम्हाला जे सांगायचं ते सांगा, मी ऐकून घेतो. मला काय करायचं मी काय सगळं आपलं वाटोळ झालं. आपली इंजवडीची सगळे IT पार्क चाललं बाहेर. माझ्या पुण्यातनं महाराष्ट्रातनं बाहेर काही तुम्हाला पडलेलं नाहीये. बेंगलोरला हैदराबादला कशाला मी सकाळी 6ला येऊन इथं बघतोय. ह्याच्यामुळेच बघतोय. मला कळत नाही, माझी लोक नाही. परंतु ते केल्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही. आम्ही कुठं तुम्हाला 12 कॅमेरा बंद करायला कुणाचाही असू द्या, जर आमच्याशी कोणाशी संबंधित असलं तरी थोडा गायरांमध्ये असेल तर गायरान आपलंच चाललं येतं. आता मंदिर सुद्धा बाजूला बांधून घेतलं पण मग आता जे मंदिर तुम्ही बांधून घेतलं ते 36 मीटर मध्ये येते का? मंदिर बिल्डिंग आहे, ग्रामपंचायत पूर्ण मोठी 4-5 मंदिर. मंदिर आम्ही रस्त्याची मधलं काढून बाजूला केलं. पण आपल्या 36 मीटर मध्ये या पूर्ण गायरणच आहे. ते गायरण सगळं गावठाण सगळं नंबर गायरणाचा आपण त्या टायमाला सातबारा बनवला. त्यावेळेस निराधा मॅडम सुरू होत्या. त्यांनी सातबारा बनवून आपल्याला ग्राम सचिवालय हे होते गायरनमध्ये बोलत नाही. त्याच्यामध्ये दुसरी जागा तुम्ही द्या मला, आपण त्यांना ग्रामपंचायत म्हणजे काय आपल्या स्वतःपासून सुरुवात केली ना तर लोक ऐकतात, नाही तर लोक दाखवत. ते दिसत नाही का तुम्हाला? ते दिसत नाही का? अशा पद्धतीनं जरा थोडस बाजूला इथं आता कुठे किती ठिकाणी तुमचं असं नकाशा दाखवता येईल का की बाबा इथं अजून हे मेजर काम राहिलंय? तुमच्या लक्षात आलं का? मला काय माहिती 36 मीटर रोड जात असताना आणि आता मग ज्यांनी नाही काढलं किंवा जे काही रेव्हेन्यू राहिले तर ते तर आता आपण क्लीन करतो. पण क्लीन करताना त्याचं लेवलच करा. इतकं निघालेलं तुम्हाला क्लिनिंग करायची काही नको टाकायला. आता नंतर उपयोग झाला पाहिजे. आणि मान पाण्याला मेजर हे काय सगळं आपलं वाटोळ झालं. आपली इंजवडीची सगळे IT पार्क चाललं बाहेर. माझ्या पुण्यातनं महाराष्ट्रातनं बाहेर काही तुम्हाला पडलेलं नाही. बेंगलोरला हैदराबादला कशाला मी सकाळी 6ला येऊन इथं बघतोय. त्याच्यामुळेच बघतोय. मला कळत नाही, माझी लोक नाही.
परंतु ते केल्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही. आम्ही कुठं तुम्हाला हिंजवडीतून IT कंपन्या दुसऱ्या राज्यात जाऊ नये म्हणून अजित पवारांनी ठोस पावलं उचलायला सुरुवात केली आहे. अजित पवारांनी या महिन्यात दुसऱ्यांदा हिंजवडीत जाऊन पाहणी करणं आणि आक्रमक होणं हे त्याचंच उदाहरण म्हणता येईल. पिंपरी चिंचवडून कृष्णा पांचालसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.